थालीपीठ खायला तर आवडतं, पण करायचं म्हणलं की खूप असे मोठी झंझट वाटते. त्याची भाजणी करा, दळण दळून आणा. आज आपण बिना भाजणीचे बनवणार आहे खुसखुशीत असे थालीपीठ. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी ज्वारी पीठ, अर्धी वाटी बेसन आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी बनवायचा आहे ठेचा. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि 1 इंच अद्रक घेतलेला आहे, 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालून याचा ठेचा तयार करून घ्यायचा. ठेचा तुम्हाला याच्यामध्ये घालायचा आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलेला ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, कोथिंबीर घालायची 1 वाटी, बारीक कट केलेला कांदा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडं-थोडं पाणी घालून तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि खूप जास्त पातळ पण मळायचं नाही. बघा अशा प्रकारे डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. त्याच्यानंतर एक बॉल घ्यायच्या, बॉलमध्ये एक रुमाल घ्यायचा. रुमाल चांगला पहिला स्वच्छ धुतलेला असावा आणि त्याच्यानंतर या पाण्यामध्ये चांगला पिळून घ्यायचा आहे आणि हे पाणी टाकून द्यायचं आहे परत बॉलमध्ये. बॉल स्वच्छ धुवून चांगलं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. आता पोळपाट घ्यायचा, पोळपाटावरती रुमाल घालायचा आणि त्याच्यावरती थोडंसं पाण्याचा हात चांगला फिरवायचा आहे आणि एक गोळा तोडून घ्यायचा आहे आणि चांगलं गोल करून त्या पोळपाटावरती तुम्हाला थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि थापताना तुम्हाला अधूनमधून थोडं-थोडं हाताला पाणी लावायचं आहे. बोटाच्या मदतीने थापायचं आहे. त्याच्यानंतर थोडं नंतर पुन्हा तळ हाताच्या मदतीने तुम्हाला हे पसरून घ्यायचं आहे. थालीपीठ तुम्हाला जास्त जाड पण नाही करायचं, जास्त पातळ पण नाही करायचं बरं का. आणि आता थालीपीठ भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवायचा. मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे थालीपीठ करायचं बरं का. तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे थालीपीठ तव्यात घालायचं आहे. वरून थोडंसं पाण्याचा हात द्यायचा आहे आणि त्याच्यामुळं आपलं थालीपीठापासून पापड लगेच पटकन वेगळं होतं बरं का. आणि त्याच्यानंतर आता याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तूप पण घालू शकता आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. खालच्या बाजूने मस्त असं चांगला कलर येईपर्यंत थालीपीठ भाजून घ्यायचे. बघा मस्त खरपूस असं थालीपीठ भाजलेलं आहे. परत पलटी मारून घेतलेला आहे. आता खालच्या बाजून पण मस्त असं खरपूसच थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. आता हे थालीपीठ करायला अगदी साधं सोपं आहे. खायला खूप टेस्टी लागतं बरं का. तुम्हीही नक्की हे थालीपीठ करून बघा. सकाळच्या घाई-गडबडीमध्ये तुम्ही नाश्त्यासाठी पण हे थालीपीठ करू शकता. मुलांना टिफिनमध्ये पण करून देऊ शकता आणि हे थालीपीठ नक्की करून बघा. अशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि कमेंट करा आणि ही रेसिपी कोणी-कोणी केली त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे तुम्ही दह्याबरोबर हे थालीपीठ नक्की खाऊ शकता. नक्की करा.